सर्वांना नमस्कार. आज आपण ओंकाराचे महत्त्व पाहणार आहोत. मनस्वास्थ्याचे टॉनिक ओंकार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येप्रमाणे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरातील स्थिती म्हणजे आरोग्य असे म्हटले जाते. अशा आरोग्यासाठी अष्टांग योगात ध्यान या अंगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ध्यान योग हा सर्वोत्तम योग मानला जातो. ध्यानाने म्हणजेच एकाग्रतेने कोणत्याही गोष्टीचे खरे ज्ञान होऊ शकते. इतकेच काय, पण केवळ ध्यान योगानेच आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार होऊ शकतो, असे आपल्या थोर संतांनी नमूद केले आहे. म्हणून ध्यानयोग हा विश्वातील सर्व योगात श्रेष्ठतम योग आहे, असे भक्त वामन म्हणतात. कारण कर्म, भक्ती, ज्ञान, प्रेम, मंत्र, तंत्र, हठ, राज, समाधी आदी जगातील जेवढे म्हणून योग आहेत, त्या सर्वात ध्यानाची, एकाग्रतेची अपरिहार्यपणे आवश्यकता असते. कारण ध्यानयोगाच्या तेजाने मनाचे संपूर्ण मलविक्षेप नष्ट होऊन पुनरपी अत्यंत शुद्ध होऊन आत्मस्वरूपी रममाण होते. ध्यानाचे इतके महत्त्व ऐकल्यावर ध्यान कशाचे हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात येतोच. कारण सृष्टीचा नियम आहे असा की जसे आपले ध्यान तसे त्याला फळ. विषयाचे ध्यान करणारे चित्त, मन विषय बनून सर्वत्र पूजनीय होते. कारण ध्यान म्हणजे प्रत्यक्ष माहितीचा पूर्ण श्रद्धास्पद प्रिय व्यक्ती, मूर्ती किंवा चित्तामध्ये पूर्ण तल्लीनता किंवा एकाग्रता तंत्र, प्रत्येक एकतांता ध्यानम अशी पतंजली मुनींनी पातंजल योग सूत्रात ध्यानाची व्याख्या केली आहे. मग असे असेल तर त्या ईश्वराशीच एकरूप का व्हायचे नाही? त्यालाच का हाक मारायची नाही? आणि त्याला जर हाक मारायची तर कोणत्या नावाने मारायची? मग पतंजली मुनी म्हणतात, तस्य वाचका प्रणवा, म्हणजे त्याचे नाव आहे प्रणव म्हणजेच ओंकार. असे म्हणतात की ओम हॅज ओव्हर 100 meanings. One of them is welcome to the God. उ, म या 3 अक्षरापासून तयार झालेला ओंकार म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 दिव्य शक्तींची उत्पत्ती, स्थिती व संहार यांचा निदर्शक आहे असे मानले जाते. ओंकाराच्या उच्चाराने निर्माण होणारी कंपने ही शरीर व मनावर खूप खोलवर परिणाम करीत असतात. ओंकाराने मनात उत्साह निर्माण होतो, स्नायूंना शिथिलता येते. तशीच अवस्था मनाचीही होते. मनावरील ताण कमी होतो. ओंकाराने निर्माण होणारी कंपने नाभीपासून सुरू होऊन मज्जारज्जू, छोटा मेंदू, मोठा मेंदू असे मार्गक्रमण करीत संपूर्ण शरीरभर पसरतात. तसेच विशेष करून संपूर्ण शरीरातील ग्रंथी संस्थेवर या कंपनाचा अतिशय अनुकूल परिणाम होतो. हे आता विज्ञानानेही मान्य केले आहे. विशेषतः पिट्यूटरी, अड्रेनल आणि थायरॉइड या ग्रंथीचे कार्य शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने मूर्ती लहान पण कीर्ती महान असे असते. त्यांची कार्यक्षमता योग्य राखण्याच्या दृष्टीने ओंकाराची कंपने अतिशय चांगली मदत करत प्रणव साधनेने मानसिक शक्तीचा अपव्यय थांबून त्यांची दिशा बदलते. ओंकारातील कंपनामुळे अनेक सूक्ष्म शक्ती जागृत होतात. फुफ्फुसांना व्यायाम मिळतो, श्वसन सुधारते, मन स्थिर व शांत होते, अनावश्यक ताण कमी होतो, विध्वंसक वृत्ती कमी होते, रक्तदाब नियंत्रित होतो, निद्रानाशावरही अनुकूल परिणाम दिसून येतो, वाणीचे दोष जातात. गायकांना आपल्या आवाजाचा पोत कायम चांगला राखण्यात ओंकाराची मदत होते. तसेच स्त्रियांच्या जननेंद्रियाची क्षमता वाढते. इतके विविध स्तरावरील फायदे वाचल्यावर प्रगत उपासना करण्याचा मोह आपल्याला नक्की होईल. असे म्हटले जाते की आपल्या मेंदूत एकूण 1400 ज्ञानकेंद्रे आहेत व त्यापैकी केवळ 10% ज्ञानकेंद्रे केवळ सर्वसामान्य माणूस वापरत असतो.
या उरलेल्या ज्ञानकेंद्रांना जागृती आणण्याचे कार्य या ओंकाराच्या जपाने साध्य होते. ओंकारातील आकारामुळे ज्या बीटा वेव्ह निर्माण होतात त्यामुळे मनशांतीचा अपूर्व अनुभव येतो. निरुत्साह, आळस, भोगासक्ती क्रमाक्रमाने कमी होत जातात. हे वैज्ञानिक वाचनातून सिद्ध झाले आहे. आसन, प्राणायाम याबरोबर प्रणवोच्चार ही देखील एक भौतिक प्रक्रिया आहे. अर्थात त्यासाठी सातत्य व नियमित साधना अत्यंत महत्त्वाची आहे. अतिशय लहान पण तितकाच महान असा हा बीजमंत्र आपला आत्मविश्वास निश्चित वाढीस लावतो. ओंकार बिंदू संयुक्तम नित्य ध्यायन्ते योगिना कामम मोक्षदम चैव ओंकाराय नमो म्हणा. आपल्या सिद्धार्थ गोरक्षनाथ कवच या स्तोत्रामध्ये ओंकार बऱ्याच वेळेस आहे. त्यानेही आपणाला फायदा होतो. धन्यवाद.